श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला आपण हा श्री संत शिरोमणी मन्नत स्वामी महाराजांचा आहे। पण या मंगलमय प्रसंगी नवीन वर्षाच्या शुभारंभी पंकज कॅतमार आणि दीपक कॅतमार यांच्या सहकार्याने आज ह्या कीर्तन सेवेची मी सुरुवात करतो। सुंदर नाम शोभे शिवशंकर, नाम शोभे शिवशंकर, हृदय भुवन करा फुले सिंहासन, हृदय भुवन करा फुले सिंहासन, जावे मज आता दीनबंधू विश्वनाथ, जावे मज आता दीनबंधू विश्वनाथ, महादेव किंकर जवळी रावे निरंतर, महादेव किंकर जवळी रावे निरंतर। जय जय गुरु महाराज, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय गुरु महाराज, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु। गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, देई मज देवा जन्मोजन्मी, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, देई मज देवा जन्मोजन्मी। ओ रुद्राक्षांच्या माळा भस्म लावू बाळी, रुद्राक्षांच्या माळा भस्म लावू बाळी, तिची चंद्रमोळी देवी मज, तिची चंद्रमोळी देवी मज, तिची चंद्रमोळी देवी मज। चित्त आणि प्रसाद मंत्र चढाचर, जाऊ मावर शिवजरी, जाऊ मावर शिवजरी, मन्म शिवलिंगा मने आचरण, मन्म शिवलिंगा मने आचरण, तिची आचरण वीरसेवा, तिची आचरण वीरसेवा, तिची आचरण वीरसेवा, तिची आचरण वीरसेवा। प्रस्तुत अभंग श्री संत शिरोमणी मन्नत स्वामी माऊलींचा आहे। त्यांनी या अभंगाद्वारे अष्टावरणापर माहिती दिलेली आहे। अष्टावरण हे शिवभक्तांसाठी भक्ती करत असताना किती उपयोगी आहे हे या अभंगाद्वारे त्यांनी स्पष्ट करून दाखवलेले आहे। तर आवरण म्हणजे कवच, एखाद्या वस्तूचे मूळ स्वरूप झाकून ठेवण्यासाठी या कवचाचा उपयोग करतात, किंवा त्यांना संरक्षण देण्यासाठी कवचाचा उपयोग होतो, किंवा मौल्यवान वस्तू तर मूळ स्वरूप झाकून ठेवण्यासाठी या कवचाचा उपयोग झालेला असतो। उदाहरणार्थ, जेव्हा शेतकरी आपल्या शेताचं संरक्षण करण्यासाठी शेताला कुंपण घालते, काटा लावते, की चोरापासून ढोरापासून त्याचं संरक्षण झालं पाहिजे। त्याचप्रमाणे मनुष्य थंडी वाऱ्यापासून आपल्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी जुने नवे कपडे परिधान करतो। त्याचप्रमाणे योद्धा जेव्हा युद्धासाठी जातो तेव्हा आपल्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी अंगामध्ये चिलखत घालतो। त्याचप्रमाणे शिवभक्तांना सुद्धा भक्ती करत असताना आपल्या भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारची बाह्य स्वरूपाची विघ्नबाधा आपल्या भक्तीमध्ये येऊ नये म्हणून त्या अष्टावरणाची अत्यंत उपलब्ध आहे। तर मन्मथ स्वामींनी आपल्या अष्टावरण अभंगाद्वारे शिवभक्तांना दिलेली आहे। तर अष्टावरण म्हणजे 8 आवरण। जसे हे स्थूल आवरण 8 आहेत, गुरु, लिंग, जंगम, रुद्राक्ष, तीर्थ, प्रसाद, त्याचप्रमाणे अंतर आवरण सुद्धा 8 आहे। गुरु म्हणजे बाह्य आवरण आणि गुरुपासून मिळालेलं गुरु
गुरुपासून मिळालेलं ज्ञान म्हणजे अंतरावरण. लिंग हे बाह्य शरीरावर धारण केले जाते, तसंच अंतरावरण म्हणजे नित्य निरंतर भगवंताचं आत्म्यामध्ये चिंतन करणं म्हणजे ते आंतरिक आवरण आहे. तिसरं गुरु लिंग जंगम. जंगम हे बाह्य आवरण आहे आणि जंगमापासून घेतलेलं तत्वज्ञान हे म्हणजे आंतरिक आवरण आहे. रुद्राक्ष आपण परिधान करतो गळ्यामध्ये, ते बाह्य आवरण झालं. पण नित्य निरंतर समदृष्टीने प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आपल्या भावना असणं म्हणजे हे अंतर आवरण आहे. भस्म. भस्म जसं आपण बाह्य शरीराला धारण करतो, तसंच आंतरिक आवरण म्हणजे नित्य निरंतर भगवंताचं स्मरण करणे म्हणजे ही आंतरिक भस्म धारणा आहे. तीर्थ. तीर्थ हे बाह्य आवरण आहे, पण तीर्थापासून जी मनाची शुद्धता होते हे आंतरिक आवरण आहे. प्रसाद. प्रसाद आपण बाह्य आवरण ग्रहण करतो, पण गुरु आणि लिंगाचे जे शेष प्रसाद असतो तो भक्षण करणं आणि त्यापासून जे आपल्याला शुद्ध भाव मनामध्ये निर्माण होतात ते आंतरिक आवरण आहे. असं हे बाह्य आणि आंतरिक आवरणापर्यंत शिवभक्तांना हे बाह्य आवरणापासून त्याची भक्ती ही आंतरिक आवरणापर्यंत मर्यादित असते. जेव्हा अंतर आणि बाह्य जेव्हा शुद्ध मन होते तेव्हा मनाला खरी भगवंताची प्राप्ती होते. शुद्ध मन झाल्यानं शुद्ध भावाचा भक्तीला सखा भाविकाचा झाला. जोपर्यंत मनाची शुद्धता होत नाही तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होत नाही. जर शुद्ध भाव करायचा असेल तर आपल्याला गुरुकडून तत्वज्ञान घेतलं पाहिजे. आजकालच्या जगात काय की जन्माला जेव्हा मनुष्य येतो मातेच्या गर्भामध्ये त्याला उलट टांगलेला जातं आणि ते तिथं भगवंताचं खूप चिंतन करते की हे देवा मला या दलदलीतून सोडव, मला या दुःखातून निवृत्त कर, मग मी तुझं नित्य निरंतर तुझं नाम घेईन आणि नंतर मी तुला समर्पित होईल, सत्कर्म करीन आणि माझं जीवन चांगलं घडून तुझ्या समर्पित करीन. व जेव्हा का देवानं त्याला सुटका केली आणि ज्याला जगाचा वारा लागला त्यानं सगळा विसर पडला. देह गावाच्या बाजारा गेला, देह गावाच्या बाजारा गेला, शिवनामाचा चोरा विसरला, शिवनामाचा चोरा विसरला, रघुनामाचा चोरा विसरला. बालपणी झाला गर्भवास, तिथे झाला नाही ब्रह्मबोध. बालपणी झाला गर्भवास, तिथे झाला नाही ब्रह्मबोध. जन्मा येताच कलिवारा लागला, शिवनामाचा सौदा विसरला, प्रभुनामाचा सौदा विसरला. झाला विसर स्वरूपी विसर म्हणून संसार दुःखाचा सागर दुःख. स्वरूपाचा विसर झाला आणि दुःखाच्या सागरात जन्माला आला. संसाराच्या ठाई असती जरी सुख, सोडून आले कळाली देवी. मनुष्य संसार हा दुःखाचा सागर आहे, पण मनुष्याला ते कळत नाही, मनुष्याला कळत नाही. भगवंताचा विस्मरण म्हणजे आपत्ती आणि स्मरण म्हणजे संपत्ती. सध्या मनुष्य जन्म हा मनुष्य हा आपत्तीला कवटाळून बसलेला आहे. विषयी मन गुंतले भाषण सर्वदा कसे विषयामध्ये गुंतून आहे, पण हे विषय पण विषयी मन गुंतले भाषण सर्वदा तळमळ करी कसे. या ते युक्तीने वळवावे अंतरी स्वरूपा माझावी व्हावे. आता या गुंतलेल्या मनाला बाहेर काढायचं तरी कसं. भवरोग जाय जेणे ऐसे रसायन घेणे, नाम मात्रा प्रेमरसे घेतानाशी भवरोग. नामाची मात्रा जर घेतली की आपोआपच भवरोग जातो, पण ती नाममात्रा मनाला घेता येत नाही. मनोमार्गे गेला तो येथे चिमुकला, थाळीचा उराला अनुभव. भवरोग जाय जेणे ऐसे रसायन घेणे, नाम मात्रा प्रेमरसे घेतानाशी भवरोग. त्यासाठी सद्गुरूची आवश्यकता आहे. सद्गुरूला शरण जायचे अनन्य भावे आणि सद्गुरूकडून आत्मज्ञान प्राप्त करायचं आणि त्या आत्मज्ञान प्राप्ताद्वारे आपल्या मनातला देव आपणच पाहायचा, आपल्या मनातला आनंद आपणच निर्माण करायचा आहे. पण आपल्या मनाच्या मार्गाने आता काही लोक काय म्हणतात
नाही, आम्हाला पुस्तकं वाचले, आम्ही संतांचे वाक्य ऐकले, आता आम्हाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, आम्हाला मंत्रही माहिती आहे, आम्हाला गुरुची काहीच गरज नाही. पण गुरु विना मार्ग नाही, वेद बोले उद्धवबाई. गुरु विना मार्गच नाहीये. जोपर्यंत तुम्ही गुरु नादन, आपण उदाहरण पाहतोय संतांचे ग्रंथांचे पाहतो, नामदेव महाराजांनी गुरु केला नव्हता. प्रत्यक्ष येऊन देव त्यांच्या बरोबर खेळत होता, बोलत होता, चालत होता, पण त्यांच्याकडे दिव्य दृष्टी अशी नव्हती की आपण देवाला ओळखू शकू. म्हणून गुरु केला. गुरु विना मार्ग नाही, अर्जुन सांगतात की गुरु करावाच लागतो. पण काही काही माणसं काय म्हणतात, स्वप्ने येऊन आमाते मंत्र सांगितला भगवंते. आम्हाला स्वप्नात आले म्हणतात देव, आणि आम्हाला त्यांनी मंत्र सांगितलेला आहे. पण ज्या देवाच्या ठिकाणी भक्तीचा ठेवाच नाहीये, तर तुम्हाला देवही काही तुम्हाला तिथे दिव्य दृष्टी प्राप्त करून देणार नाही. आता एखाद्या कापड दुकानात तुम्ही गेला आणि तिथं मागितला किराणा, तर तुम्हाला मिळेल का? मिळणारच नाही. त्यासाठी तुम्हाला किराणा दुकानात जावं लागेल. त्याचप्रमाणे भक्ती जर करायची असेल आपल्याला, तर आपल्याला गुरुकडेच करावी लागणार. गुरुला अनन्य भावे शरण जावं लागणार आहे. सद्गुरु पुढे गुरुजा करावा जाणून भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान. दिव्य ज्ञानाला तो मंडित असला पाहिजे. शरीरपू पासून तो परामुख असला पाहिजे. अशा मनीषापासून तशा कल्पना भ्रांती बोलू इच्छा वासनापासून तो दूर असला पाहिजे. फक्त तो आपल्याला आपल्या जीवाला शिवपद कसा प्राप्त करून देईल हे ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच आपल्याला हे करू शकतात. इतरांना ते साधे गुरु असे खूपही मिळतात. कलियुगा माझी गुरुमंत एक आडक्याची तीन मिळत परी सद्गुरू सारखे आधिक. त्यांच्याजवळ नसते, सद्गुरूलाच आनंद भावे शरण जायचं. आणि तिथं आत्मज्ञात विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ज्ञानम ज्ञानम तत्वदर्शना. सद्गुरूला शरण जायचं. गेल्याबरोबर गुरु महाराज ज्ञान द्या ज्ञान द्या असं काही म्हणता येत नाही. नम्र झाल्याशिवाय या जगामध्ये काहीही प्राप्त होत नाही. नम्र झाला सर्वाभूती भाषे शिवाची विभूती. नम्र झाल्याशिवाय या जगात काहीच नाही. नम्रीपणा उपजतच असतो प्रत्येकाच्या ठिकाणी. आता आपण शेतात पाहतो, निसर्गात पाहतो की गाजर गवताला कोणी लावत नाही, कोणी त्याला खतपाणी घालत नाही, तरी त्याचं उफाळून येते पीक. पण ह्या आपण जे पेरतो त्या पिकाला मात्र खालीवरी पाहता पाहतच राहावं लागते, तरी सुद्धा येण्याची शक्यता कमी आहे. तसंच मनुष्यामध्ये सुद्धा वाईट गुण हे फोपावलेलेच असतात. नम्री होणं सोपं आहे, पण नम्र होणं फार अवघड आहे. म्हणून नम्र झाला सर्वाभूती भाषे शिवाची विभूती. म्हणून आपण नम्र झाला पाहिजे. या जगामध्ये कुठलीही गोष्ट साध्य करायची असेल तुम्हाला नम्रतेनंच मिळेल. मुंगी होऊन साखर खा, पण आपली आरती होऊन लागते कधी करू नका. तर गुरुकडे जरी गेलं तरी लिनताही धरावंच लागेल. आता आपण पाहतो निसर्गात खूप प्रचंड पूर आलेला असते पावसाळ्यामध्ये. अगदी वाहत जाते नदी, पण त्याच्या नदीच्या काठेला उंच उंच वृक्ष राहतात. त्यांच्या अंगी क्षमता नसते की ते वापण्याची पूर आला तरी. मग पुराच्या लोटाबरोबर मोडतात आणि वाहत जातात. पण त्याच ठिकाणी जर लव्हाळे असले, ते लव्हाळे नावाचे गवत असते, त्यांच्यामध्ये क्षमता असते वाटण्याची. पाणी आले की ते वागतात आणि पाणी निघून गेले की जशाला तसे पूर्ववत होतात. म्हणजे त्यांच्या अंगी ते वाचतात कशामुळे की त्यांच्या अंगी नम्रता हा गुण. म्हणून जगामध्ये खरोखरच आपल्याला करून जायचं असेल, नम्र होणं गरजेचं आहे. नम्री होणं सोपं आहे, पण नम्रता घेणं अवघड आहे. म्हणून गुरुजवळ जरी गेलं, आत्मज्ञान जरी घ्यायचं असेल, तर गुरुची काही दिवस वर्ष 6 महिने सेवा करावी लागते. आणि नंतर मग गुरु कमीत कमी गुरुची कृपा संपादन होईपर्यंत तरी गुरुची सेवा करावी लागेल. आणि मग ते आपल्याला ज्ञान देतील. त्या ज्ञानासारखेच त्यांनी जे आपल्याला अनुग्रह देतात त्या अनुग्रहाप्रमाणेच आपण आपलं जीवन म्हणजे आचरण केलं, नित्य निरंतर गुरुची चिंतन वगैरे केलं, तर या जीवाला मुक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही. जीवनाचा अर्थही असला पाहिजे की आपला खरोखरच जीवाचं कल्याण करून घेण्यासाठी भगवंताने आपल्याला जन्म दिलेला आहे. पण आपण ते न करता संसारात करतो. पण संसारात सुख वास्तविकता काहीच नाहीये. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढी. जवा एवढ्या सुखासाठी माणूस इतकी धडपड करते की काहीच त्याला दुसरं काही दिसत नाही. पैसा मेरा परमात्मा
पत्नी मेरा गुरु, बाल बनते साधे संत, सेवा किसकी करू. सेवा करण्याजोगं त्याला दुसरं काही दिसत नाही. पैसा कमावणं, पैशापासून पती पत्नी आणि लेकरांचं सुख निर्माण करणं आणि प्रतिष्ठा कमावणं ह्याच्यासारखं दुसरं काही नाही असं वाटते. केवळ संसारासाठीच माझा जन्म झाला की काय अशी त्याच्यामध्ये भावना निर्माण होते. पण वास्तविक पाहता नश्वर संसार आहे. कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच दिसतसे साच परिमित, म्हणून हो त्यांची टाकून आस, स्मरा शंकरास सुखा लागी. आपुल्या भक्ताची असे सुख कर, म्हणून शंकर नाम त्याची. शिवदास म्हणे शंकरा वाचुनी, कोण श्रीभुवनी सुखदाता. सुखदाता कोणीच नाही इथं. भगवंतासारखं सुख तुम्हाला कुठेही मिळणार नाही. पण माणूस सत्य काय असत्य काय, शाश्वत काय अशाश्वत काय त्याच्यापासून परांगण झालेला आहे. जोपर्यंत तुम्ही गुरुकडे जाणार नाही, जोपर्यंत तुम्हाला दिव्य दृष्टी लागणार नाही, तोपर्यंत खऱ्या जीवनाचा अर्थ करणार नाही. अंधार. पण या जगामध्ये मार्ग दाखवणार खूप आहेत, पण खरा मार्ग दाखवणारा एक सद्गुरूच असते. खरा मार्ग दाखवणारा एक सद्गुरू असते. गुरु विना कोण दाखविल वाट, गुरु विना कोण दाखविल वाट. आयुष्याचा पथ हा दुर्गम, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर गुरु विना कोण दाखविल वाट, गुरु विना कोण दाखविल वाट. दिशा न मिळती अंधारी, नसे आसरा नसे सिदोरी. कंठ दाटला आले भरुनी, कंठ दाटला आले भरुनी. जीवन काठोका गुरु विना कोण दाखविल वाट, गुरु विना कोण दाखविल वाट. इतर वाटा दाखवणारे खूप तुम्हाला मार्गदर्शक मिळतील. गुरु हे खूप मिशी. जग गलियुगा माझी गुरु म्हणत, एक अडक्याची तीन मिळत. एका एका अडक्याला तीन तीन गुरु तुम्हाला मिळू शकतात. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत खूप खूप गुरु मिळू शकतील. काही काही ताशे गुरु मिळतात, 5 मिनिटात टेन्शन खतम. पण ते सगळे मार्ग आपले अधोगतीला जाणारे असतात. पण शाश्वत मार्ग एक फक्त सद्गुरू दाखवतात. म्हणून अनन्य भावे आपण सद्गुरूला शरण जायचं, गुरुकडून ज्ञान घ्यायचं आणि त्या ज्ञानानुसार आपलं जपतप कर्म क्रियाने धर्म राहू द्यायचे आणि नित्य निरंतर भगवंताची सेवा करायची, त्याचं नाव घ्यायचं. भक्ती केल्याशिवाय या जीवाला मुक्ती नाही. गाठावयाचे असे लिहावं तरी यावे लागेल वाटेवर. आता तुम्हाला मुक्ती धामला जायचं तर भक्ती पंथावर येणं गरजेचं आहे. असेल इच्छा जर मुक्तीची, कास धरावी प्रभु भक्तीची. वाट खरी आत्महिताची, हे पण मार्गावरी वसे तो देव तुझ्या अंतरी, वसे तो देव तुझ्या अंतरी. इकडे तिकडे शोध शिकारे, इकडे तिकडे शोध शिकारे. फिरशी वेळा परी वसे तो देव तुझ्या अंतरी. आपलंच आपल्या जवळ पण आपल्याला माहित नाही. आता मृगी कसं आपल्या नाभीमध्येच कस्तुरी असते, पण ती पूर्ण वनामध्ये फिरते धावते कस्तुरीच्या शोधात, पण तिच्या नाभीमध्ये तिला कस्तुरी हे माहितच नसते. तसं मनुष्याला सुद्धा आपल्या हृदयामध्येच देव हे माहित नाही, आपल्याच अंतरात आहे. निळा महाराज म्हणतात, तुझं आहे तुझं पाशी तू जागा तुलाशी.
आपल्याच अंतराचे, पण आपल्याला ते माहित नाही. मग आता आपण एक त्याचं एक उदाहरण घेऊ छोटस, की शेतकरी आहे, तो शेताचा मालक आहे आणि त्याला विहीर खोदायची, पण त्यानं जर मनाच्या मार्गाने जर विहीर खोदली तर कष्ट आणि पैसे दोन्ही वाया जातील. म्हणून तो एका जाणकाराला घेऊन येतो की ज्याला पाण्याची निश्चित जागा मिळत असते, त्याच्या माध्यमाद्वारे तो एक निश्चित जागा शोधून देतो. नंतर तिथं मग तो विहीर खोदतो आणि जिवंत पाण्याचा झरा प्राप्त होतो. त्याचं कारण काय की आपण जाणत्याला आणलं. तसंच मग आपल्या हृदयातला देव दाखवण्यासाठी आपल्याला सुद्धा त्याची जाणकाराची गरज आहे. म्हणून गुरुला आपण शरण जायचं. आणि जेव्हा का गुरु आपल्याला दिव्यदर्शी जी वस्तू असे अखंड मंडळ आकार व्यापून असे सर्व चराचर तो पद दाखवी तू निरंतर संसदगुरु जाणीवे, ते पद दाखवतात आपल्याला. जगामध्ये आहे पण ते आपल्याला माहित नाही. जगात जे आहे ते आपल्या हृदयात आहे पण आपल्याला माहितच नाही. त्या जाणकारा करून आपल्याला ते माहीत करून घ्यावं लागतं. म्हणून सद्गुरूला शरण गेल्यानंतर ते आपल्याला अनुग्रह देतात आणि त्या अनुग्रहानुसार आपण जर तुमचे निरंतर भगवंताचं चिंतन केलं तर या जीवाला मुक्ती आपल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण भगवंताला अनन्य भावे शरण जायचं. कारण जगाने जरी त्याला दूर लोटलं जाईल जीवाला, तिथे गुरु आपल्याला जवळ करतात. त्याचं छोटस उदाहरण आपण घेऊया की एक अत्री आचार्य असतात आणि त्यांना अपाला नावाची मुलगी होती. आणि त्या अपाला नावाच्या मुलीच्या अंगावर कसं धब्बे यायला लागतात. धब्बे यायला लागल्यानंतर आचार्य खूप चिंतित असतात. काय करावं, कसं करावं, कसं करू नये, काय करावं, काही सुचत नाही आचार्यांना. त्यांना त्या मुलीची खूप चिंता वाढायला लागते. दिसा मासा मुलगी मोठी होते, त्याचप्रमाणे तिचा रोगही वाढतच जातो. आता आचार्यांना वाटलं आता काय करावं काय नाही, काही समजत नाही. मग त्यांनी काय केलं, एका आपल्या शिष्यासोबत त्या आकड्याचं लग्न लावलं आणि त्यांनी आपल्या याच्यात निमित्तानेतून मुक्त झाले. मुक्त झाल्यानंतर त्या शिष्याची त्यांनी लग्न लावून दिल्यानंतर 4 दिवस सुखाचे गेले, 4 वर्ष सुखाचे गेले. त्यानंतर तिचा रोग वाढतच झाला. अंगावर खूप म्हणजे यातना व्हायला लागल्या, पाणी सुटलं, दुर्गंधी यायला लागली. नवऱ्याने सुद्धा तिला घराबाहेर काढून दिलं. झालं, बापाने काढलं, नवराचं छत्र गेलं, बापाचं गेलं. निराश होऊन ती बोलायला लागली, काय करावं, कुठं जाव, कोणीही दिसत नाही, रस्ता सापडत नाही, दुःखाला तर पारावारच नाही. काय करावं भगवंता, आता मी कुठे जाऊ, कोणाकडे शरण जाऊ, कोणता मार्ग विचारू, काही सुचत नव्हतं. अशा ह्याच्यामध्ये पाप ताप दैन गेले तुझं पाहता हो माऊली. म्हणजे संत सद्गुरूचं दर्शन झालं तर आपल्यामध्ये असे पाप ताप दैनी हे नाहीशी होतात. अगदी त्याच याच्याप्रमाणे एक संत पुरुष मिळाला. आता तिच्या मनात खूप गैवल्य होतं, दाटून आलं होतं हृदय, काय करावं काय नाही, काही सुचत नव्हतं. मग म्हणे आता संतांना शरण, म्हणून त्या संतांकडे गेली, साष्टांग नमस्कार केला. गुरुदेवांना म्हणजे गुरुदेवा बघा म्हणे माझं हे असं जीवन, म्हणे माझ्या वडिलांनी जिम्मेदारीतून मुक्त झाले, म्हणे नवऱ्याच्या साथीने केलं, म्हणे नवऱ्याने सुद्धा मला माझ्या या शरीराकडे पाहून, माझ्या या परिस्थितीकडे पाहून मला घराच्या बाहेर घालून दिलं. आता मी काय करू काय नको, मला काहीही सुचत नाही. म्हणून आता काय, देव शरणागता तारी पाप पुण्य न विचारी, नाम गोरी चित्तभावा. अनन्य भावे भगवंताला तुम्ही शरण जाल तर भगवंत कधी तुम्हाला दूर लुटणारच नाही. कारण तो कृपेचा सागर आहे, तो दयेचा सागर आहे, तोच माता तोच पिता आहे, या जीवाचा तोच पालन करता पोषण करता आहे. म्हणून त्या भगवंतानं मग गुरु म्हणाले, बाई हे तुझी कर्माची फळ आहे, पण कर्मफळ तू जोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करणार नाही तोपर्यंत कर्मफळाचा नाश होणार नाही. जोपर्यंत तुझ्या कर्मफळाचा नाश होणार नाही तोपर्यंत तू या दुःखातच पचून राहशील. मग म्हणे तू एखाद्या सद्गुरूला शरण जा म्हणे आणि तू मग ईश्वर भक्ती करायला म्हणे. आता कुठे जाऊ काय पाहू, महाराज म्हणे तुम्हीच मला शरणागत करून द्या. मग महाराजांनी तिला आश्रमात नेलं, तिला अनुग्रह दिला, तिला मंत्र दिला. त्यामुळे तिला दिव्य दृष्टी लाभली आणि दिव्य दृष्टी लाभल्यामुळे तिच्याच अंतरामध्ये तिला देव तिला सापडला. आपल्या अंतरामध्ये देव आहे तो तिला दिसला. हा देह काशी क्षेत्र आहे
आणि ती त्याप्रमाणे नित्य निरंतर भगवंताचं नामस्मरण करायला लागली. त्या नामस्मरणाच्या योगाने, त्या साधनेद्वारे ती साधना करायची भगवंताची. सर्व जगाची चिंता, देहभान विसरून आपला फक्त भगवंताने आपण आत्मा परमात्म्याचं मिलन होऊन गेलं. नित्य निरंतर भगवंताचं नामस्मरण करू लागली. त्या नामस्मरणाद्वारे, त्या साधनेद्वारे त्याची दिव्य शरीर झालं आणि तिचा आहे ते रोगही गेला आणि शरीर खूप छान झालं. आणि मग असं समजलं, मग ती राहिलेलं उर्वरित आयुष्य भगवंताच्याच स्थानी लावायचं म्हणून तिनं मग नेहमी देवाचं सत्संग वगैरे करत देवाचं हे सांगत असं फिरत होती. मग नवऱ्याला माहीत झालं की आलेली त्यानं ओळखलं. म्हणे आता चल म्हणे, आता काही नाही म्हणे, झालं गेलं संपलं, माझा पुनर्जन्म झालेला, सद्गुरूंनी मला माझं जवळ केलेलं आहे, आता ह्या गणागोताच्या मला गावं. गणगोत ही असतील पैशाचे, नच भाव बिरादर कोणाचे, सर्व उपाधी तोडाया जीव तळमळतो सांगूया, गुरुदेव तुम्हाला भेटाया जीव तळमळतो सांगूया. झालं म्हणे, आता मला सद्गुरूंनी जवळ केलं, मला मार्ग दाखवला, सुखाचा मार्ग, अत्यंत सुखाचा मार्ग मला दाखवलेला आहे. म्हणे सत्य आनंद स्वरूपाचा तेव्हा मला सापडलेला आहे. म्हणे मला आता जगामध्ये गणगोत नको, काही नको, फक्त उरलेलं आयुष्य मी भगवंताच्या कारणी लावणार आहे आणि तिथंच भगवंताशी समर्पित होणार आहे. म्हणून त्या नवऱ्याला तिनं हे केलं. आणि त्याचप्रमाणे देह हा काशी क्षेत्र आहे, त्यामध्ये विराजमान असलेला आत्मा हा विश्वनाथ आहे. नित्य निरंतर भगवंताचं नाम घेणं हे एकच साधन पुरेस आहे. जीवनाच्या कल्याणासाठी एवढेच एक साधन पुरेस आहे. आपल्याला अवचित धन सापडलेले आहे आणि हाच एक राजमार्ग आहे. आणि ह्या राजमार्गाच्या योगाने आपलं वैभव रोग दत्त करू आणि नित्य निरंतर भगवंताचं देह काशी क्षेत्र आत्मा विश्वनाथ, 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 देह काशी क्षेत्र आत्मा विश्वनाथ. आपल्याले एवढेची आता पुढे साधन, एवढेची आता पुढे साधन. नेत्राग्नी सारी निद्राळू सारिखा, नेत्राग्नीचा ज्योत निद्राळू सारिखा, नेत्राग्नीचा ज्योत घेतो आत्मसुख आवडीने, घेतो आत्मसुख आवडीने. देव मने हाची राजयोग, महादेव मने हाची राजयोग, महादेव मने हाची राजयोग. येणे भवरोग दग्ध झाला, येणे भवरोग दग्ध झाला, येणे भवरोग दग्ध झाला, येणे भवरोग दग्ध झाला. एवढीची आता पुढे साधन, एवढीची आता पुढे साधन. अवचित धन सापडले, अवचित धन सापडले, अवचित धन सापडले. एवढीची आता पुढे साधन, एवढीची आता पुढे साधन. देहाला काशी क्षेत्र म्हणा, आतमध्ये विराजमान असलेल्या आत्म्याला विश्वनाथ समजा. नित्य निरंतर भगवंताचं नामस्मरण करा, सत्य बोला, आई वडिलांची सेवा करा, घाम गाळून कष्ट करा आणि त्याने चरितार्थ चालवा.
याच एवढं जरी केलं तर अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरुनाथ महाराज जय. संपला.